वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघंजणं आरशाच्या समोर उभे असतात. शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा मला ना तुझ्यासाठी सगळं करायचं आहे. आज नेकलेस बनवला आहे, हळूहळू छान बाजूबंद, त्याच्यानंतर ह्या नाजूक सुंदर हातात छान अशा बांगड्या आणि त्याच्यानंतर मग तुझ्या ह्या कमरेवरती छान असा कंबरपट्टा, असं म्हणत शौर्य ऊर्जाच्या पोटावरून हात फिरवत ठेवतो. त्यानंतर मग ऊर्जा ही शौर्याला म्हणते, शौर्य. त्याबरोबर शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, खरंच हे सगळं मला द्यायचं आहे तुला. त्यानंतर तो म्हणतो, अगं एक मिनिट, आणखीन एक सरप्राईज आहे, ते राहिलंच की. ऊर्जा म्हणते, आता काय? शौर्य म्हणतो, तू बस तर खरं. ऊर्जा बसते. शौर्य स्वतःच्या हाताने ऊर्जाच्या पायामध्ये पैंजण बांधत म्हणतो, हे सरप्राईज ऊर्जा, तुझ्या ह्या सुंदर पायांसाठी मी बनवलेले हे नाजूक पैंजण बघ, किती गोड दिसत आहेत तुझे पाय या पैंजणात. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे हो, पण शौर्य हे सगळं कशासाठी? अरे हे एवढं? त्यावर शौर्य म्हणतो, ऊर्जा प्लीज असं काही बोलू नकोस, मी तुझ्यासाठीच तर करणार होतो ना सगळं. मग मला खूप भारी वाटतं ऊर्जा तुझ्या पायात पैंजण घालताना. त्यानंतर मग आता तू भेटलीस तेव्हा पाऊस बरसत होता, ऋतू शिशिराचाही हळूच बहरत होता. तू माझ्यासाठी आतुर, मी तुझ्यासाठी आतुर, हे गाणं वाजत असतं आणि शौर्य ऊर्जाच्या आणखीन जास्त जवळ जात असतो, ऊर्जामध्ये हरवत असतो, हरपत असतो. आणि मग शेवटी ही वाट जरी शिशिरांची, असं म्हणत गाण्याचा शेवट होतो. तर दुसऱ्या बाजूला इथे आता अर्पिता असते, ती फोन करून करून कंटाळलेली असते, पण शौर्य फोन उचलत नसतो. आता अर्पिताची चिडचिड होत असताना त्या ठिकाणी आता विक्रांत आलेला असतो. विक्रांत बघतो अर्पिता रागवली आहे. तो आत येतो आणि विचारतो, अर्पिता काय गं, काय झालं? तू एवढी का रेस्टलेस दिसतेस? त्यावर ती म्हणते, काय करायचं आहे तुला? तू जा ना, तुझं काम कर. त्यावर तो म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे? आता नीट विचारतोय प्रेमाने, तरी सांगायचं नाही आहे का तुला? सांग ना मला अर्पिता, काय झालं आहे? तू एवढी रेस्टलेस का आहेस? काही होत आहे का तुला? त्यावर अर्पिता म्हणते, काही नाही. त्यावर तो म्हणतो, मग अगं बोल ना, काय झालं? त्यावर अर्पिता म्हणते, शौर्यने मला सकाळपासून एक कॉल केलेला नाही आहे किंवा माझा एखादा कॉल रिसीवसुद्धा केलेला नाही आहे. मी खूप मिस करते आहे त्याला, पण हे त्याला कळतच नाही आहे. मला त्याची आठवण येते ते. त्यावर आता लगेचच इकडे विक्रांत हसतो आणि म्हणतो, काय यार अर्पी, हेच सांगून सांगितलंस, काहीतरी तर वेगळं सांगायचं होतंस, हे तर मला माहिती आहे. त्यावर मग तिला राग येतो. ती म्हणते, हसू नकोस हा, तुला हसू येतं आहे? त्यावर तो म्हणतो की अगं अर्पी, तू जरा शांत हो आणि पहिली गोष्ट मला सांग, तुला एवढे त्याला फोनवर फोन करण्याची गरजच काय होती? करायचे नव्हतेच की एवढे फोन. त्यावर अर्पिता म्हणते, तुला एवढं सोपं वाटतंय का सर्व? हे बघ, तुला वाटतं ना तितकं सगळं सोपं नाही आहे, कळलं ना? माझ्यासाठी शौर्य खूप महत्त्वाचं आहे. हां, महत्त्वाचं आहे. तो त्याच्या वेळेनुसार, त्याच्या सवडीनुसार मला फोन करतो, माझ्याशी बोलतो, पण तसं नाही आहे खरं तर. मला त्याची खूप गरज आहे. तो असं वागतो ते मला नाही आवडत. मी सकाळपासून त्याला कॉल करते तर फोन बंद लागतोय, मेसेज करते तर ते डिलिव्हर होत नाही आहेत. आत्ता कुठेतरी जाऊन त्याला फोन लागत होता, मेसेज डिलिव्हर होत होते, तर आत्ता काय तर त्याने एकदाही माझा मेसेज सीन केला नाही आहे किंवा मला फोनही केलेला नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच अर्पिता म्हणते, माझं प्रेम आहे, मला नाही राहता येणार शौर्याशिवाय, मला नाही राहता येणार. मग विक्रांत अर्पिताला बसवतो आणि म्हणत असतो की ये बस इथे बस. आणि मग तो अर्पिताला बसवतो आणि जवळ घेतो. तेव्हा तिला म्हणत असतो, अर्पी शांत हो, शांत हो अर्पी. अर्पिता म्हणत असते, माझं प्रेम आहे, माझं प्रेम. त्यावर मग तो म्हणतो, हो हो शांत हो. त्याबरोबर मग अर्पिता जरा शांत होते विक्रांतला मिठी मारून. विक्रांत आता मनातल्या मनात म्हणत असतो, अर्पी, त्या शौर्य आणि तीर्था दोन्ही भावंडांनी आपल्या दोन भावंडांच्या आयुष्याची वाट लावायला घेतली आहे, पण काळजी करू नकोस तू, मी लवकरच बदला घेईन या सर्व गोष्टीचा. तर दुसऱ्या बाजूला आईसाहेबांना बरं काही वाटतच नसतं, उलट त्यांचा त्रास आणखीन जास्त वाढत चाललेला असतो. आईसाहेब विचार करतात, बापरे, हा त्रास होतोय तो फार काही बरा नाही. नको, हे असंच गप्प बसून राहणं मला परवडत नाही आहे. काहीतरी मला करायला हवं, पण काय करू
असा विचार आईसाहेब करत असतात. आता आईसाहेब हा विचार करत असतानाच मग त्या विचार करतात की मी जरा बाहेर जाते, हर्षवर्धनला उठवते. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा शौर्याच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि शौर्याला म्हणत असते, बापरे शौर्य, खरंच तू खूप तयारी केलीस, पण मला एक कळलं नाही की ही एवढी तयारी करायला तुला वेळ कधी मिळाला ते. आणि तू माझ्यासाठी हे एवढे सगळे गिफ्ट आणलेस आणि मी मात्र तुझ्यासाठी काही नाही आणलेलं. मी मात्र अशीच आली आहे. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ए बायको, माझ्या आयुष्यातलं तूच सगळ्यात मोठं गिफ्ट आहेस. तुझ्या व्यतिरिक्त मला आणखीन काहीही नको आहे, खरंच. त्यावेळी ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य, तसं नाही रे, पण तू एवढे छान छान गिफ्ट आणलेस माझ्यासाठी आणि मी मात्र तुला काहीच देऊ शकलेले नाही आहे. त्यावर शौर्य म्हणतो, अगं खरंच सांगतोय मी, माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असं काहीही नाही आहे, खरंच. त्यावेळी ऊर्जा हसते आणि लाजते. ती शौर्याला म्हणते, उगाच तुझं ना काहीही असतं. शौर्य म्हणतो, उगाच मी काहीही बोलत नाही आहे बायको, मी जे खरं आहे ना तेच बोलतोय. त्यानंतर मग आता अशीच त्यांची बोलण्याची हे सुरू असतानाच शौर्य लगेच म्हणतो, अगं एक मिनिट, एक गोष्ट तर द्यायचीच विसरलो. त्यावर ऊर्जा म्हणते, काय? त्यावर शौर्य म्हणतो, एकच सेकंद हा. आणि मग तो ताबडतोब पटकन जातो आणि आता त्याच्या पर्समध्ये त्याने जे ठेवलेले असतात कानातले ते आणतो आणि ऊर्जाला म्हणतो, हे बघ. त्यावर ऊर्जा म्हणते, हे काय आता शौर्य? शौर्य म्हणतो, उघड तर खरं. मग ऊर्जा आता ते कानातल्याचा बॉक्स उघडते. तर त्यामध्ये आता ऊर्जाला ते कानातले दिसतात जे तिने शौर्याच्या अंगावर फेकून दिले होते. शौर्य म्हणतो, खरं तर मी तुला घेतलेला हा आहे सगळ्यात पहिला दागिना. ऊर्जा, तुला माहिती आहे? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य, तू अजूनही हे जपून ठेवलंयस? शौर्य म्हणतो, हो अर्थात. ऊर्जा, तुला माहिती आहे, जेव्हा तू मला म्हणजे सोडून जा असं म्हणाली होतीस ना, जेव्हा तू माझ्यावर रागवली होतीस ना, तेव्हा माझी अवस्था खूप वाईट, खूपच वाईट झाली होती. पण तेव्हा मी न हार मानता ठरवलं की मी तुला मिळवण्यासाठी काही ना काहीतरी करणार. आणि मग तो दिवस उगवला जेव्हा आपण आज दोघं एकत्र आहोत. ऊर्जा, तुला नाही माहिती, माझं तुझ्यावर खरोखर खूप प्रेम आहे. त्यावर ऊर्जाच्या डोळ्यातही अश्रू येतात. ऊर्जा म्हणते, शौर्य, मला माहिती आहे. शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला आयुष्यभरासाठी तू माझ्याच सोबत हवी आहेस. आता आपण कधीही वेगळं व्हायचं नाही या. त्यावेळी ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, आता आपण कधीही वेगळं व्हायचं नाही, खरंच. त्याबरोबर मग आता हे ऐकून शौर्यालाही छान वाटतं. ऊर्जा म्हणत असते, आता आपल्या दोघांच्या मध्ये कोणीही तिसरी व्यक्ती येऊच शकत नाही. रादर आपण दोघं तिला येऊच द्यायचं नाही, खरंच. त्यावेळी हे ऐकून शौर्याला बरं वाटतं. शौर्य म्हणतो, ऊर्जा, खरंच ना? ऊर्जा म्हणते, हो अर्थात शौर्य, अगदी खरं. त्यानंतर मग आता शौर्य हा ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, खरंच हे ऐकून खूप बरं वाटलं गं. आपण दोघं एकत्र असायला हवं कायम, आयुष्यभर, ही एवढीच माझी इच्छा आहे, खरंच. त्यावेळी ऊर्जा म्हणत असते की हो रे, आपण नेहमी एकत्रच असू, तू काहीच काळजी करू नकोस. इतक्यात दुसऱ्या बाजूला शौर्य आणि ऊर्जाला वेगळं करायचं असेल तर आधी मला खाली गेलंच पाहिजे, मगच काहीतरी ठरवता येईल असा विचार करून आता लगेचच ती खाली यायला निघते. तर त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य हा ऊर्जाच्या आणखीन जास्त जवळ जात असतो. आता तो तिच्या जवळ जात असतो, आणखीन जास्त जवळ जात असतो. ऊर्जा डोळे मिटत असते. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला जी आईसाहेब असतात त्या आता बाहेर आलेल्या असतात. त्या विचार करतात की हर्षवर्धनला उठवलं पाहिजे. मग हर्षवर्धनला उठवण्यासाठी आता त्या जात असतात, पण त्यांना चालायलाही होत नसतं. आईसाहेबांना गरगरत असतं. शेवटी त्या एका भिंतीजवळ डोकं टेकून तशाच उभ्या राहतात. आता त्या भिंतीजवळ डोकं टेकून उभ्या राहतात. त्यांना सुचत नसतं काय करावं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे विजया ही जिन्यांवरती आलेली असते. ती विचार करते की आता जर मी इकडनं पाय घसरून पडले आहे असं नाटक केलं आणि अख्खं घर जागं केलं तर आणि नंतर मग मी असं नाटक करू शकते की मला खूप दुखतोय, मला खूप त्रास होतोय, आणि मग त्यानंतर शौर्यला मी माझ्या जवळ थांबवून घेऊ शकते. वा 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 वा,
छान आयडिया आहे. मग ती नाटक करणारच असते इतक्यात तिची नजर आईसाहेबांवर जाते. आईसाहेब विचार करतात की अरे, विजया विचार करते की अरे, आईसाहेब या अशा का चालत आहेत. मग विजया खाली येते. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना किस करणारच असतात. इतक्यात विजयाचा मोठ्याने आवाज ऐकू येतं, आईसाहेब, आईसाहेब. त्याबरोबर शौर्य म्हणतो, हा आवाज तर मॉमचा आहे ना. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, हो ना, आणि सासूबाई आजींच्या नावाने ओरडत आहेत, काय झालं असेल. त्यावर शौर्य म्हणतो, चल बघूया. दोघं नवरा बायको ताबडतोब बाहेर यायला निघतात. तर दुसऱ्या बाजूला विजया आईसाहेबांना आधार देते. आईसाहेब, आईसाहेब, काय होतं तुम्हाला. आईसाहेब या इथे बसा. आईसाहेब. त्याबरोबर आदित्य आणि दिव्यासुद्धा लगेच बाहेर आलेले असतात. ते म्हणतात, आईसाहेब, आईसाहेब, काय होतं आहे. आईसाहेब. आदित्य आजीच्या जवळ बसतो. दिव्यासुद्धा आजीला हाक मारत असते, आईसाहेब, आईसाहेब, काय होतं आहे. आईसाहेब. तोपर्यंत ऊर्जा आणि शौर्यसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. ऊर्जा म्हणते, आजी, आजी, अहो काय होतंय. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, काय झालं आजीला. आजी, ए आजी, डोळे उघड ना आजी. त्याबरोबर शौर्य म्हणतो, अरे मला कुणी सांगेल का आदित्य दादा, काय झालं आजीला. त्याबरोबर आदित्य म्हणतो, अरे मलाही काही माहीत नाही आहे. मी मॉमचा जेव्हा आवाज ऐकला तेव्हा बाहेर आलो लगेच. त्याबरोबर मग आता शौर्य म्हणतो, मग अचानक आजीची तब्येत एवढी खराब कशी झाली. त्यावर ऊर्जा म्हणते, अरे मघाशीच त्यांना बरं वाटत नव्हतं, मी विचारलंसुद्धा. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, अगं मग मला का नाही सांगितलंस. त्यावेळी लगेचच ती म्हणत असते, अरे मी म्हटलं आजीना की तुम्हाला काही हवं आहे का, काही त्रास होतो आहे का, तर मला त्या नाही म्हणाल्या. त्यावर मग शौर्य म्हणतो, बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही, काहीतरी करूया आता. त्याबरोबर मग विजया म्हणते, अरे पहिले जा आणि यांना उठवा कुणीतरी. त्याबरोबर शौर्य म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, मी एक काम करतो, मी उठवतो. त्याबरोबर मग शौर्य हर्षवर्धनला उठवण्यासाठी त्याच्या रूमकडे धाव घेतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी विजया असते ती आदित्यला म्हणते, अरे आदित्य, तू काय बघतोयस, तू पहिला डॉक्टरांना फोन कर. त्यावर आदित्य म्हणतो, हो हो हो, मी डॉक्टरांनाच कॉल करतोय. आणि मग लगेचच आदित्य हा डॉक्टरांना फोन करायला जातो. त्याबरोबर आता इकडे ऊर्जा ही म्हणत असते, सासूबाई, आपल्याला आहे ना ह्यांना उठवायला हवं, आपण ह्यांना उठवूया. हां, दिव्या पाणी घेऊन ये. दिव्या पाणी आणायला धावत जाते. तर आईसाहेबांना एवढा त्रास होत असतानाही विजयाचं लक्ष फक्त ऊर्जाकडे असतं. ती लाल साडी वगैरे हे बघूनच विजयाच्या सगळं लक्षात येतं. तर दुसऱ्या बाजूला दिव्या असते. दिव्यासुद्धा आता हे सगळं काही बघते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिची नजर पडते ती ऊर्जाने घातलेल्या त्या डायमंड नेकलेसवर. आणि मग ती म्हणते की बाप रे, डायमंड नेकलेस, ते सुद्धा या ऊर्जासाठी. वा वा वा, खूपच म्हणजे जरा जास्त प्रेम चाललेलं असं वाटतंय. हिचं तर खूप चांगलं नशीब आहे. तोपर्यंत त्या ठिकाणी आता लगेचच शौर्य हा हर्षवर्धनला घेऊन आलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला विक्रांत फोनवर बोलत असतो, अरे एक मिनिट, असं कसं बोलताय. अरे अरे, याला काय अर्थ आहे. नाही नाही नाही, हे बघा, मला सगळ्या डिटेल्स हव्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत मला डिटेल्स हव्या आहेत. मला त्या मुलाची अख्खीच्या अख्खी कुंडली पाहिजे. अरे असं कसं अर्धवट काम करता तुम्ही. नाव काय म्हणालात. गौरव. ठीक आहे, तिच्याच कॉलेजात शिकतोय का. त्यावर ती लोक हो म्हणतात. मग तो म्हणतो, बरं आणि पत्ता. त्यावर ते म्हणतात, अहो म्हटलं ना दादा, पत्ता नाही आहे म्हणून. त्यावर विक्रांत म्हणतो, अरे पत्ता कसा नाही आहे, पत्ता हवा आहे की नको. पत्ता नसेल तर काम कसं होणार. एक काम करा, आता काहीही करा, कसंही करा, पण मला उद्याच्या उद्या त्याचा पत्ता आणि बाकीच्या सर्व डिटेल्स हव्यात. अख्खीच्या अख्खी कुंडली हवी आहे मला. त्याबरोबर त्या ठिकाणी लगेचच शिर्के येतात. शिर्के त्याला विचारतात, काय, कोणाची कुंडली मागवताय. त्याबरोबर मग आता तो गप्प बसतो. त्यावर शिर्के हे म्हणत असतात की अरे हे बघ विक्रांत, काहीही उलटीसुलटी कामं करायला ना तू जाऊ नकोस. ऑलरेडी तुझ्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे आपलं. आता आणखीन काहीतरी भर त्याच्यामध्ये घालू नकोस. कळतंय का तुला विक्रांत, मी काय म्हणतोय ते. आधीच आपल्याला खूप त्रास झाला आहे तुझ्यामुळे, आता आणखीन काही त्रास होणार नाही, किमान याची तरी खबरदारी घे, कळलं का. उगाचच्या उगाच काहीतरी वेड्यासारखं विचित्र वागायला जाऊ नकोस. त्याबरोबर विक्रांत म्हणत असतो, विचित्र मी नाही, तुमचा तो मित्र हर्षवर्धन वागतोय. त्याने आपल्याला फसवलं आहे, त्याने आपली फसवणूक केली आहे. त्याबरोबर मग आता लगेचच
तो म्हणतो काय फसवणूक. त्यावर विक्रांत सांगतो हो फसवणूक. अहो त्याची ती दोन्ही मुलं ती आम्हाला चीट करतायत. त्याची ती मुलगी तीर्था बाहेर कोणाबरोबर तरी फिरत होती. मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आपण यांच्यावरती विश्वासच ठेवायला नको म्हणून, पण नाही तुम्हाला ठेवायचा होता ना विश्वास. बघा आता त्या विश्वासाचं काय झालं ते. मी म्हणत होतो तर तुम्ही माझं ऐकलं नाही आहे. त्याबरोबर शिर्के म्हणतात काय हे तुला सांगितलं कोणी. त्याबरोबर विक्रांत म्हणतो अहो कोणी कशाला सांगायला हवं, मी जे काही होतं ना ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलेलो आहे. मी स्वतः बघितल्याशिवाय कुठलीही गोष्ट बोलत नसतो आणि आता म्हणूनच मी त्याच मुलाबद्दल बोलत होतो. त्याबरोबर मग शिर्के म्हणत असतात की हे बघ मी उद्याच जाऊन त्या वकील साहेबांबरोबर बोलतो. त्यावर मग आता विक्रांत म्हणतो नाही डॅड उद्या आता तुम्ही काहीही करायचं नाही. आता हा विक्रांत शिर्केस त्याच्या लग्नाचा मुहूर्त ठरवणार. बघा आता मी काय करतो. एवढं बोलून तो तिकडनं निघून जातो. शिर्के म्हणत असतात विक्रांत तू काही करणार नाही आहेस विक्रांत विक्रांत. पण विक्रांत काही ऐकत नाही. तो मात्र तिकडनं निघूनच जातो. आता मग असं झाल्याच्या नंतर इकडे ताबडतोब लगेचच विचारलं जातं विक्रांतला की तो मुलगा कोण होता. पण विक्रांत तोवर निघून गेलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी ऊर्जा असते ती म्हणत असते आता आईसाहेब बरं वाटतंय का. तर त्या ठिकाणी जे डॉक्टर आलेले असतात ते डॉक्टरांनासुद्धा आता आईसाहेब म्हणतात काय झालं होतं मला. त्यावर मग डॉक्टर आईसाहेबांना सांगतात की फार असं काही झालं नव्हतं. ॲक्च्युली त्यांना आज खूप सारा स्ट्रेस आला होता. त्यावर हर्षवर्धन म्हणतो डॉक्टर काही गंभीर तर नाही आहे ना, हॉस्पिटलाइज करायची गरज नाही ना. त्यावर आईसाहेब म्हणतात नाही हॉस्पिटल नको. त्यावर डॉक्टर म्हणतात की नाही नाही हॉस्पिटल वगैरेची मुळीच काहीही गरज नाही आहे. एवढं काही झालेलं नाही आहे दवाखान्यात वगैरे नेण्या इतपत. थोडासा त्यांना त्रास झाला आहे पण आता ते एकदम व्यवस्थित आहेत. ॲक्च्युली काय झालं आहे ना एकाएकीच आज खूप सर्व गडबड झाली आहे. म्हणजे आज त्यांची खूप जास्त दगदग झाली. त्याच्यानंतर आज त्यांना ॲसिडिटीचा त्रास झाला, अपचन झालं उलटंसुलटं खाल्ल्यामुळे, म्हणून फक्त थोडा त्रास झाला. पण आता ते एकदम ओके आहेत. मी काही मेडिसिन्स लिहून देतो त्या फक्त वेळच्या वेळी देत राहा. आत्तापासूनच तुम्ही मेडिसिन द्यायला सुरुवात करा. आणि हो मी आत्ता एक ORSचं पावडर पॅकेट लिहून देतो तेवढंसुद्धा त्यांना आत्ताच्या आत्ता द्या. मग त्यानंतर त्यांना आपोआपूनच बरं वाटू लागेल. त्याबरोबर मग आता लगेचच हे ऐकून ऊर्जा म्हणते का ठीक आहे मी करते, मी सगळं व्यवस्थित करेन. त्यानंतर मग आता हे ऐकल्याबरोबर आता विजया विचार करते की वा ही माझ्याकडे आलेली ऐती संधी आहे. आता मी हिला इथे गुंतवूनही ठेवू शकते आणि त्यानंतर मग मला आईसाहेबांची सुद्धा चिंता उरणार नाही. वा हाच उत्तम पर्याय आहे. त्याबरोबर ऊर्जा डॉक्टरांना म्हणते डॉक्टर तुम्ही द्या ORSसुद्धा लिहून. तर मग आईसाहेब म्हणतात डॉक्टर मी गोळ्या घ्यायला उद्यापासून सुरुवात केली तर चालेल का. आत्ता मी बऱ्यापैकी बरी आहे. त्याबरोबर मग आता डॉक्टर म्हणत असतात की नाही नाही गोळ्या तर तुम्हाला आजपासूनच घ्याव्या लागणार आहेत. ऊर्जा म्हणते डॉक्टर तुम्ही काळजी करू नका मी देईन त्यांना गोळ्या. त्यानंतर पुढील भागात मग शौर्य म्हणत असतो की काय झालं आहे मॉम तू आमच्यापासून काहीतरी लपवतेस, काय लपवतेस सांग बरं. मग आता विजया म्हणू लागते की डॉक्टरांनी सांगितलं आहे आईसाहेबांजवळ रात्रभर कोणीतरी बसून राहायला हवं. त्यांचं BP हाय झालेलं चालणार नाही. जर त्यांना एकटं ठेवलं त्यांचं BP हाय झालं ना तर त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो. आणि म्हणूनच मला आईसाहेबांची काळजी वाटते आणि मी आईसाहेबांच्या जवळच बसून राहणार आहे. त्यावेळी मग ऊर्जा म्हणते मी बसते आईसाहेबांजवळ. आता विजयाला जे हवं असतं ते साध्य झालेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्यापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. तुम्हाला वचन दिले तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.